BC? Yeah, same portion, right? No difference. Hello, my name is Amruta Ghadge आणि मी ग्रुप बी सी साठी सायन्स अँड टेक घेते, फंडामेंटल सायन्सेस घेते. सो सायन्स बॅकग्राऊंड एनिवन? नाही, तुम्ही सायन्स बॅकग्राऊंड. BSc? तुम्ही? BA. डिप्लोमा मेकॅनिक. BA. ओके. तो क्वेश्चन पेपर सिलेबस काही बघितलं आहे? प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स काही पाहिलेत का? पूर्वीचे पेपर्स पाहिलेत? बघितले. सिलेबस बघितलेला आहे. आय थिंक स्ट्रेट फॉरवर्ड सिलेबस आहे. फंडामेंटल सायन्स युजली थोडासा चॅलेंजिंग जातो. असते 1 तासाची पेपर. सो त्याच्यामध्ये यू हॅव टू रिकॉल हिस्ट्री, जॉग्रफी, एव्हरीथिंग. फंडामेंटल सायन्स चॅलेंजिंग जातो. बट व्हॉट इफ आय से की सगळ्यात सोपं स्ट्रेट फॉरवर्ड इज फंडामेंटल सायन्स. म्हणजे तुम्ही जर व्यवस्थित प्रॉपर लॉजिकली स्टेप वाईज सिस्टमॅटिक फंडामेंटल सायन्सचा अभ्यास केला तर हातचे मार्क्स आहेत. अजिबात हातून म्हणजे नाहीच आहेत. देर इज नो ऑप्शन. यू कॅन अटेम्प्ट ऑल 20 to 20 मार्क्स ऑफ दिस. बट द प्रॉब्लेम काय होतं माहिती आहे का, की आपला फोकस जास्त पाठांतरावरती असतो, बाय हार्ट. अँड नो डाऊट परीक्षेची डिमांड आहे, पाठांतर करणं डिमांड आहे. आय एम नॉट सेइंग इट इज नॉट. बट किती पाठांतर करणार तुम्ही फंडामेंटल सायन्स? किती मगअप करणार आहात? कारण खूप कन्सेप्ट्स वेगवेगळे आहात. किती तुम्ही स्पीशीजची नावं मगअप करणार आहात? प्लांट स्पीशीज, ॲनिमल स्पीशीज हे आहेत. केमिस्ट्रीची नावं, केमिस्ट्रीचे एलिमेंट्स आहेत. नाही होत सगळं मगअप करून. मग थोडा पार्ट डेफिनेटली मगअप करायचं आहे, दॅट इज देअर. बट मेजॉरिटी ऑफ पार्ट व्हॉट आय ऑलवेज फील इज की तुम्हाला लॉजिकली समजावून घ्यायचं. तुम्ही लॉजिकली एकदा समजावून घेतला प्रॉपर आणि राईट रिसोर्सेस तुम्ही रेफर केला, राईट रिसोर्सेस, तर इट इज व्हेरी इझी, स्ट्रेट फॉरवर्ड. आणि म्हणजे इट्स सर म्हणजे ह्या वर्षीचं तुम्ही जर ग्रुप बीचा पेपर बघितला तर फंडामेंटल सायन्स हे तुमचे जे SSC बुक्सचे जे असतात त्याच्या बाहेरचं नव्हतंच. डायरेक्ट जर ॲनालिसिस व्हिडिओ पण आहे माझा, तर डायरेक्ट 12वीच्या पुस्तकातलं एक प्रॉपर पॅराग्राफचे एक घेऊन त्यांनी टाकलेलं होतं, विच ऑफ द फॉलोइंग इज राईट म्हणून. मग काय महत्त्वाचं आहे इथं? तर बेसिक तुमचे जे SSCचे बुक्स आहेत ते महत्त्वाचे आहेत. देर इज नो ऑप्शन टू दोज बुक्स. अजिबात ऑप्शन नाही. म्हणजे हां ठीक आहे, मी काहीतरी ठोकळा घेईन, त्याच्यातलं पाठ करेन. डोंट मेक दिस मिस्टेक. यू आर प्रिपेअरिंग युअर सेल्फ टू फेल. नाही करायचं आहे तसं. काय करायचं आहे की डिमांड काय एक्झामची? त्यांना तुम्हाला तुमचं ग्रॅज्युएट नको आहे तुम्ही सायन्समध्ये वगैरे. त्यांची डिमांड काय की बेसिक सायन्स तुम्हाला माहिती पाहिजे. एरियल फोटोग्राफी विचारलं तर काय एरियल फोटोग्राफी? आता एरियल फोटोग्राफी लागणार आहे? हो लागणार आहे. ड्रोन्स वगैरे लागणार आहेत आपल्याला. स्वामित्व स्कीमच आहे. त्याच्यामध्ये ड्रोन थ्रूच मॅपिंग चाललेलं आहे. मग तुम्ही जर रेव्हेन्यू खात्यात वगैरे काम करताय आणि तुम्हाला अचानक माहीत नाही काय आहे, कन्सेप्टच माहीत नाहीत, दॅट बिकम्स चॅलेंजिंग. पण हे ड्रोन म्हणजे सगळं डिटेलमध्ये माहिती नाही पाहिजे. NCERTमध्ये एरियल फोटोग्राफी चॅप्टरच आहे, डायरेक्ट चॅप्टर आहे. तिथे तुम्हाला बेसिक्स क्लिअर होतात. न्यूक्लिअर एनर्जी 12वीच्या सायन्सच्या बुक्समध्ये, 12वीमध्ये केमिस्ट्रीच्या बुक्समध्ये आहे. न्यूक्लिअर एनर्जी काय आहे, फिशन काय, फ्युजन काय, क्वेश्चन आलेला आहे ना. फिशनवरती क्वेश्चन आलेला आहे, मल्टिपल चॉईस क्वेश्चन आलेला आहे. ज्यांना फिशन समजलेलं आहे, कुठलं 12वीच्या सायन्सच्या पुस्तकातलं फिशन समजलेलं आहे, त्यांना त्या प्रश्नावरती अर्धा मिनिट पण घालवायची गरज नाही. इट इज दॅट इझी. नो मगिंग अप. अजिबात मगिंग अप म्हणजे अल्फा रे इमिट झाली, बीटा रे इमिट झाली, गॅमा रे इमिट झाली, काय व्हायला लागले नाही. काहीच गरज नाही मगिंग अपची. इवन मागच्या वर्षी पण असंच होतं की अल्फा बीटा गॅमा मॅच द फॉलोइंग आलेलं होतं. अल्फा बीटा गॅमा रेस इमिट झाल्यानंतर काय होतं? काहीच गरज नाही. बिकॉज आपण अभ्यास करतानाच क्लिअर झालेलं की ओके फाईन, हिलियम आहे, इलेक्ट्रॉन एमिट होतं आहे, झालं. हाऊ डू वी स्टडी फॉर दिस? ॲज अ सेड, SSC बुक्स स्टडी करायचे आहेत. SSC बुक्स कसे स्टडी करायचे आहेत? 5वीपासूनचे स्टडी करायचे. हो, आपल्याला स्टडी करायला लागणारच आहे, त्याला ऑप्शन नाही आहे. तर म्हणजे 5वीचं का? कारण की आत्तापर्यंत आपण कसा अप्रोच ठेवलेला असतो, एक कुठला तरी सब्जेक्ट आवडलेला असतो, दुसरा काय आवडत नसतो, मग तेवढाच अभ्यास केलेला असतो आणि मग बाकीचं ठीक आहे तेवढं पासिंगपर्यंत केलेलं असतं. पण नाही ना, आता आपण अप्रोच चेंज करणार आहे. आता आपण मोठे झालेलो आहोत, गुड अमाऊंट ऑफ अंडरस्टँडिंग झालेलं आहे. ह्या अप्रोचनी जेव्हा तुम्ही आता SSC बुक्स अप्रोच करणार आहात ना, तुम्हाला आता समजेल की अरे हे केवढं सोपं होतं. यू आर गोइंग टू रिअलाइज केवढं सोपं आहे हे. अँड देन यू हॅव टू स्टार्ट विथ दॅट. यू स्टार्ट विथ 5th, 6th, 7th, 8th, 9th. 9thपर्यंत सगळं कंबाईंड सायन्स आहे, एकत्र आहे. 10thला यू आर सीइंग की बायोलॉजी सेपरेट केलेलं आहे आणि केमिस्ट्री फिजिक्सचं एक बुक आहे. अँड देन 11th, 12th यू हॅव सेपरेट फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी सेपरेट. आता फोकस कुठे पाहिजे तुम्हाला? जास्त फोकस तुमचा 5th to 10thपर्यंतचा फोकस पाहिजे. त्याच्यामध्ये पण 9thचं बुक फार क्रिटिकल पडतं. 9th, 10th तर आहेच, पण 9thचं खूप खूप महत्त्वाचं बुक आहे. मग तिथून 9thपासून तुम्हाला साधारणतः
7th 8ला पेशी लेवलला असतं, 9thपासून सिस्टम ऑर्गन सिस्टीम वगैरे हे सुरू होतात. थोडे कॉम्प्लेक्स, अगदी कॉम्प्लेक्स नाही, थोडे कॉम्प्लेक्स सब्जेक्ट्स म्हणजे कन्सेप्ट सुरू होतात. कसा अभ्यास करायचा? तर 5thचं पुस्तक संपवायचं, 6thचं संपवायचं असं नाही करायचं. तुमचं कसं आहे, फोकस कसा असतो? यू हॅव फिजिक्स. इज एव्हरीवन कम्फर्टेबल इंग्लिशमध्ये? हां ना? ओके. बायोलॉजी. ओके. बायोलॉजी थोडंसं फेवर करतात, है ना? तो आपण आता कसं ठेवायचा अप्रोच? 5th to 10th व्हॉट वी आर गोइंग टू डू, मी फक्त बायोलॉजी त्या बुक्समधलं स्टडी करणार आहे. म्हणजे माझं 5th to 10th फक्त फिजिक्सचं मी अभ्यास करणार. म्हणजे बुक घेणार 5thचं, फक्त फिजिक्सचे जे पार्ट आहेत, ओके, फिजिक्सचे पार्ट, फोर्स असेल, मोशन असेल, डिस्प्लेसमेंट असेल, तेवढं फक्त मी. त्याच्यानंतर पुढे गेले न्यूटनचे लॉज वगैरे, तेवढ्या 5thपासून मी 10thपर्यंत फक्त फिजिक्सचा अभ्यास करत राहणार. म्हणजे ह्याने काय होणार आहे की माझी लिंक लागते, कन्सेप्ट बिल्ड होतात माझे. फक्त 5thचं सगळं केलं मग काय होणार आहे, 6thमध्ये परत जमलिंग. 5thचं पूर्ण विसरून गेलं, 6thचं पूर्ण विसरून 7thमध्ये परत जमलिंग. पेशी होते का, हीट होती का, काय होतं, दिस हॅपन्स. अँड अगेन इफ ॲट द एंड ऑफ द डे यू रिअलाइज की काही रिटेन्शन झालेलं नाही आहे, कन्सेप्ट तर काहीच क्लिअर झाली नाही, तुम्ही फक्त कंप्लीट केलेलं आहे बुक वाचून. त्याच्याविषयी अप्रोच कसा पाहिजे? यू स्टार्ट विथ 5th स्टँडर्ड टिल 10th स्टँडर्ड यू स्टडी ओनली फिजिक्स इन 1 लाईन. ट्रस्ट मी, तुम्हाला इंटरेस्टिंग वाटायला लागेल, तुम्हाला समजायला लागेल लिंकेज. न्यूमरिकल्स जे चॅलेंजिंग वाटतात ना ते इझी होऊन जातील, कारण तुमची कन्सेप्ट बिल्ड झालेली आहे. सो सेम थिंग यू डू, यू रीड दिस वन्स, एकदा रीड करा, त्याच्यानंतर यू गो फॉर केमिस्ट्री. ओके, केमिस्ट्री रीड करून कंप्लीट करा. नाव यू व्हॉट यू डू, अगेन गो टू फिजिक्स. बायोलॉजीला लगेच हात लावू नका. ओके, अगेन गो फॉर फिजिक्स अँड देन यू गो फॉर अगेन केमिस्ट्री. थोडंसं तुम्हाला ग्राउंड आता तयार झालेला आहे. यू आर फीलिंग ओके, हे जरा सोपं झालं, सोपं वाटतं, म्हणजे एकदम कन्सेप्ट अवघड वाटत नाही आहेत, किचकट वाटत नाही, थोडंसं वॉर्मअप झाल्यासारखं झालं. सो यू आर ओके विथ दिस. नाव गो फॉर बायोलॉजी. आता मी परत म्हणते 10thपर्यंतच म्हणते मी 11th-12th तर म्हणतच नाही आहे तुम्हाला हात लावायला. ओके, तुम्ही 2-3 महिने तुम्हाला फक्त फिजिक्स आणि केमिस्ट्रीवरतीच फोकस करून देन यू गो फॉर बायोलॉजी. बायोलॉजी व्यवस्थित तुम्ही 10thपर्यंत बिल्डअप केलेलं आहे, हे पक्क करून घ्यायचं आहे. हे शॉर्ट म्हणजे हे फायनल एकदम कॉन्क्रीट अंडरस्टँडिंग क्लिअर करून घ्यायचं आहे ह्याचं सगळंचं 10thपर्यंतचं. वन्स 10thपर्यंत क्लिअर झालं, नाव युअर की मला आता होल्ड आला आहे पेपरवरती, तिन्ही याच्यावरती चांगला होल्ड आलेला आहे, देन यू ग्रॅज्युएट टू 11th-12th स्टँडर्ड. कारण 11th-12th स्टँडर्डला जेवढं आपण ह्याला कॉम्प्रिहेन्सिव्ह करतो ना, एक एक वाक्य महत्त्वाचं आहे या बुक्समधलं. ट्रस्ट मी की असं तुम्ही बघितलं असेल SSCची बुक्स, असे ब्लॉक्स चौकोन असतं, ते छान रेडमध्ये काहीतरी लिहिलं असतं, डायरेक्ट विचारलं आहे, डायरेक्ट क्वेश्चन्स त्याच्यामधले, स्ट्रेट फॉरवर्ड त्याच्यामधलं क्वेश्चन आहे. कुठेतरी इथे असं pH व्हॅल्यू सगळे दिलेले असतात, सगळ्यात वरची pH, खालचा pH, डायरेक्ट विचारलेला आहे. सो मला काय करायचं आहे, एव्हरी सेंटेन्सवरती मला क्लिअर आलं पाहिजे, क्लिअर मला होल्ड झालेला आहे. नाव यू गो टू 11th-12th स्टँडर्ड. 11th-12th स्टँडर्डला जेवढं आपण हे वर्ड लाईन टू लाईन केलेलं आहे तेवढं लाईन टू लाईन नाही करायचं, कारण तिथे कसं होतं, तिथे आता थोडं स्ट्रीमलाईन होतं, म्हणजे सायन्स स्पेसिफिक होऊन जातं. यू डोंट हॅव टू गो इन डिटेल. थोडे लॉज असतात तिकडे लॉज माहिती, म्हणजे कसं एक ॲप्लिकेशन बेसनी, एक अधिकारी ॲप्लिकेशन बेसनी तुम्हाला किती माहिती पाहिजे तसं. NaCl तरी माहिती पाहिजे, H2O तरी माहिती पाहिजे. आता काय झालं की आपलं रिसेंटली आता बघा हायड्रोजन फ्युअल सेल तयार झाले. पहिली ट्रेन आपण आता पानिपतचे हे आय थिंक हरियाणामध्ये इनॉग्रेट केले, तर ते हायड्रोजन फ्युअल सेल आहे. मग हायड्रोजन कसं तयार होतं? इलेक्ट्रोलिसिस ऑफ वॉटर, H2O. H2Oला सेपरेट केलं, इलेक्ट्रिसिटी सोबत सेपरेट केलं की हायड्रोजन तयार होतं. हे आता तुम्हाला समजणार आहे कसं बाबा, की तुम्ही जोपर्यंत जसं हळूहळू वरती जाणार तसं समजणार, डायरेक्टली मग 11th-12th स्टँडर्ड तुम्हाला हे कन्सेप्ट क्लिअर होणार आहे. मग हे ॲप्लिकेशन एवढंच तुम्हाला समजावून घ्यायचं आहे. डिटेलमध्ये केमिस्ट्रीच्या बुक्समध्ये खूप डिटेल आहे, डिटेलमध्ये जायचं अजिबात काही गरज नाही. ॲप्लिकेशन बेसिस म्हणजे आता बघा इथेनॉल खूप गाजायला लागलं, मग इथेनॉल काय आहे, राईट, वाय नॉट ना, वाय नॉट क्वेश्चन, म्हणजे सो वी शुड नो इथेनॉल काय आहे, मग त्याचं कॉन्फिगरेशन काय आहे, एस सेल, पी शेल, एस शेल कॉन्फिगरेशन काय माहिती असणं गरजेचं आहे. इथेनॉल बरोबर मिथेनॉल पण बघून घेऊया आपण, sp2 sp3 हायब्रिडायझेशन आहे का नाही, त्याच्यामध्ये अगदी डिटेल द्यायची गरज नाही. आपण एवढं माहिती पाहिजे, कारण की तिथे दिलेलं आहे की बाबा मिथिलचं हे आहे, मिथेनचं हे आहे, हायब्रिडायझेशन sp2 sp3 हायब्रिडायझेशन आहे, सिम्पल. हे पाठ करायचं, इथे जास्त डोकं लावत बसायचं नाही, हे पाठ करायचं. इथे डोकं लावायचं, इथे थोडं एफर्ट्स घालायचे आहेत, लॉजिक लावायचं थोडं,
आणि गरजच आहे ना, म्हणजे सी यू आर प्रिपेअरिंग फॉर कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन्स, तर थोडं तो मेंटल पुश करण्याची गरज असतेच डेफिनेटली, राईट? सो दिस यू हॅव टू डू, अँड वन्स यू डू दिस पक्का, आणि 11-12 थोडंसं त्याच्यावरती टॉपअप करायचं आहे तुम्हाला, टॉपअप आहे तो. देन यू विल अंडरस्टँड की अरे हे तर काय हातचे मार्क्स आहेत माझे, 20 मार्क जे आहेत ते अगदी हातचे मार्क आहेत, जाता तुम्ही सोडवू शकता ते. दॅट विल हार्डली कन्झ्युम युअर 20-25-30 सेकंड्समध्ये तुम्हाला पटपट पटपट होऊन जाणार. ग्रुप बीमध्ये कसं असतं की तुमचा अभ्यास तिथे ॲनालिसिस करत बसायचं नसतं पेपरमध्ये. तिथे 1 तासाचा पेपर, ग्रुप बी सीमध्ये 1 तासाचा पेपर असतो आपला. तिथे मला हे आन्सर येते, थांब अजून 1 मिनटं घालवतो मी. ह्याला स्कोप नाही आहे. इथे चूक करतातच सगळेजण की आय नो दिस, मी हे वाचलेलं आहे, असू दे थोडं पुश करतो. नाही, पुश करायला वेळ नाही. तिथे तुम्हाला लॉजिकल रिझनिंग, ॲप्टिट्यूड सोडवायचे आहेत ते, हे ना. सो अभ्यास हा आधीच झालेला आहे, रिव्हिजन वगैरे, मल्टिपल रिव्हिजन्स, हे सोर्सेसच्या मल्टिपल रिव्हिजन झाले पाहिजे तुमच्या. व्हेरी व्हेरी इसेन्शियल. क्लासिकल सोर्सेस असतात, मल्टिपल 10 वेळा तरी तुमची रिव्हिजन झाली पाहिजे ह्याची. म्हणजे झोपेतून उठून जरी विचारलं ब्रायोफायटा, टेरिडोफायटा, थॅलोफायटा काय आहे, ओके, ते तुम्हाला माहिती पाहिजे. हां, थॅलोफायटा एक्झाम्पल स्पायरोगैरा, ब्रायोफायटा एक्झाम्पल, टेरिडोफायटा एक्झाम्पल. तिथे तुम्हाला इन्स्टिंक्ट आलं पाहिजे की ओके हां ठीक आहे, हे नसणार. एवढा अभ्यास झाला पाहिजे. आता मी हे नाही म्हणणार की हा झाला की तुम्हाला 20-20, तुम्हाला हे तरी समजेल तिथे की हां हे उत्तर चुकीचे आहेत, हे नाही. एलिमिनेशननी वर्कआउट होऊ शकतं. एलिमिनेशन कधी वर्कआउट होतं लक्षात घ्या. एलिमिनेशन हाफ अभ्यासाने नाही होत. एलिमिनेशन पूर्ण अभ्यास झाल्यानंतरच वर्कआउट होतं. बिकॉज यू नो शॉर्ट की माझा अभ्यास झाला, हे तर वर्कआउट नाही आहे, हे बरोबर आहे. दिस इज गोइंग टू. अदरवाईज डोंट इवन थिंक ऑफ अप्लाइंग एलिमिनेशन टेक्निक. कारण की अभ्यास आपला परिपक्व नाही, मग एलिमिनेशन कुठल्या बेसिसवरती करायचं? सिम्पल ना. सो वेन यू आर कम्प्लिटेड विथ स्टडी, ओके, आणि हे आरामात करायचं आहे, निवांत घ्यायचं आहे, काही ह्याला गडबड करू नका. फर्स्ट रीडिंग जेव्हा तुम्ही करताय, ब्रिस्क रीडिंग करा. एखादा वर्ड चॅलेंजिंग वाटला तुम्हाला, मराठीमध्ये घ्या, इंग्लिशमध्ये घ्या, कुठे. कन्सेप्ट जे असणार, तर जेव्हा मी टीचिंग करणार आहे तुम्हाला कन्सेप्ट वाईजच क्लिअर शिकवणार आहे. म्हणजे तुम्ही रीडिंग करताना तुम्हाला डाऊट नाही येणार आहे कुठेही की नक्की काय होते इथे, ओके. दॅट आय मेक शुअर ऑफ इट, देर इज नो डाऊट ऑफ इट. बट वर्ड टू वर्ड रीडिंग तुमचं झालं, लाईन टू लाईन रीडिंग इज एक्सपेक्टेड फ्रॉम युअर साईड. इट्स बेअर मिनिमम एक्सपेक्टेड आहे. डोंट एक्सपेक्ट की मी तुम्हाला कन्सेप्ट शिकवली अँड दॅट्स इट, बिकॉज दॅट इज नॉट. एक्झाममध्ये क्वेश्चन्सच तसे येत नाहीत ना. एक्झाम्समध्ये क्वेश्चन कसे येतात की ते लाईनवर क्वेश्चन येणार आहेत. कन्सेप्ट मी तुम्हाला शिकवणार आहे, पण मग ते चेंज झाल्यानंतर काय करणार तुम्ही? सो बेटर वे यू रीड इट वन्स, ट्वाईस, थ्राईस, आणि तुमचं रीडिंग एवढं पक्व होणार आहे ना की तुम्हाला लक्षात घ्या, एका दिवसात तुमचं 5 to 10चं रिव्हिजन एका नाही अर्ध्या दिवसात संपून जाते रिव्हिजन. ट्रस्ट मी, दिस इज वॉट विल हॅपन. हाफ डेज फिजिक्स मेरा कंप्लीट हो गया, केमिस्ट्री कंप्लीट झालं, बायोलॉजी ठीक आहे मला 1 दिवस लागतो, कंप्लीट झालं. आदल्या दिवशी आरामात रिव्हिजन होऊन जाते कंप्लीट, ओके. माय टास्क इज गोइंग टू बी वॉट, की तुम्ही जेव्हा रीडिंग करणार आहे तुम्हाला ते कन्सेप्ट एलियन नाही वाटले पाहिजे. म्हणजे तुम्हाला रीडिंगमध्ये एक्स्ट्रा डोकं नाही लावलं पाहिजे. मी कन्सेप्ट्स क्लिअर करणार आहे, तुम्हाला एक्झाम्पल्स, न्यूमरिकल्स सॉल्व्ह करून घेणार आहे. ऑफकोर्स न्यूमरिकल्सवरती माझा भर असतो, म्हणजे आडवं तिडवं कसंही विचारलं तरी, ओके. न्यूमरिकल्स खूप स्ट्रेट फॉरवर्ड असतात. मागच्या ग्रुप सीला तर आय थिंक धड्याखालचाच न्यूमरिकल पडलेला. मला विचारलं कोणतरी की हा जर अवघड वाटतं, म्हणजे अवघड नाही आहे, धड्याखाली एक्सरसाइज असतं, बरोबर आहे. आपण नाहीच कधी सोडवत, तेच सोडवायचे, तिथले न्यूमरिकल्स सोडवायचे डायरेक्ट. तसे मे बी फिगर्स चेंज, व्हॅल्यूज चेंज करतील, तसंच डायरेक्ट पडणार आहे तिथे. कारण की तुम्ही नीट नाही देते ना, नीट CET JEE नाही देणार आहे तुम्ही, मग का तुम्हाला आडवं तिडवं विचारणार आहेत ते म्हणले की सिम्पल, तुम्ही वाचलंय का पूर्ण व्यवस्थित, धड्याच्या खालचं वाचलंय का, ओके. हाऊ मच स्टेबल माइंडेड आर यू, का तुम्हाला पटकन संपवायचं, दॅट इज वॉट इज टेस्टेड, इट विल बी डन. क्लिअर? एनी डाऊट सो फार? नो. डू यू वॉन्ट मी टू टेक, आय टेक अ स्मॉल कन्सेप्ट किंवा सायन्सची एखादी. ओके, ही टॉपिक आहे उष्णता. इंग्लिशमध्ये असं, मराठीमध्ये थोडंसं समजावून घ्या, ओके. सो बेसिकली हीट म्हणजे काय आहे की हीट इज अ टाईप ऑफ एनर्जी, ओके. बेसिक्स क्लिअर करून घ्यायचे कुठलाही कन्सेप्ट. हीट एनर्जी आहे, ओके. यू हॅव हीटला थर्मल एनर्जी पण म्हणू शकतो आपण, औष्णिक ऊर्जा, थर्मल एनर्जी, हीट एनर्जी आहे. भरपूर प्रकार, न्यूक्लिअर एनर्जी असते, बरोबर आहे. ऑन वॉट मेनी टाईप्स ऑफ एनर्जी. सो त्याच्यामधली हीट एनर्जी. सो हीट एनर्जी तयार कशी होते, हाऊ, वेअर इट इज, हाऊ इट इज कमिंग फ्रॉम. सो बेसिकली इफ मी हे म्हणलं, हे एखादी
ऑब्जेक्ट घेतलं तर ऑब्जेक्टमधले जे पार्टिकल्स आहेत ना ते व्हायब्रेट करत असतात, थोड्या प्रमाणात व्हायब्रेट करत असतात. आता हे जर मी लेट्स से सॉलिड, लिक्विड आणि गॅशियस घेतले तर हे व्हायब्रेट थोडे असे इकडे करत असतात, हे जरा जास्त व्यवस्थित स्पेस घेऊन व्हायब्रेट करत असतात आणि हे तर निवांत भरपूर स्पेस घेऊन व्हायब्रेट करत असतात. आता काय होतं जेव्हा मी ह्याला हीट देते, उष्णता देते, ओके, हीट सप्लाय करते, हे जास्त इंटेन्सिटीने व्हायब्रेट होतात. ओके, खूप इंटेन्सिटीने, कारण तर एनर्जी मिळालेली आहे, आता जास्त व्हायब्रेट होतात. सो हे व्हायब्रेट झाल्यामुळे ह्याचं काय होतं, हीट एनर्जी इन्क्रीज होते, हीट इन्क्रीज होते. आता कन्सेप्ट आहे हीट ह्याच्या वर्सेस टेम्परेचर, दोन कन्सेप्ट आहेत. हीटला जर तुम्हाला ह्याचं हे घर बघायला गेलं तर कॅलरीज आणि जूल्स आहेत, युनिट्स ऑफ हीट. टेम्परेचर काय आहे, टेम्परेचरचे डिग्री सेल्सिअस, डिग्री फॅरनहाइट अँड यू हॅव केल्विन. ओके, 3. मग काय डिफरन्स आहे दोघांमध्ये, गरम आहे, हे दोन्ही पण गरमच सांगतं ना, मग डिफरन्स काय आहे, तो डिफरन्स एकदम बेसिक आहे की हे दोन्ही व्हायब्रेट करतात, हे दोन्ही केसमध्ये व्हायब्रेशन व्हायला लागले. आता हे जे पार्टिकल्स व्हायब्रेट करत आहेत ते पूर्ण व्हायब्रेशनची जी एनर्जी आहे ती टोटल एनर्जी जी असते ती म्हणजे हीट असते. टोटल एनर्जी म्हणजे ह्याचं ॲडिशन घेऊन सम घेतलं, समजा 100 पार्टिकल्स असतील तर ओके, 100 पार्टिकल्सची 10 मी असेल तर 1000 ही माझी हीट आली. ऑन द कॉन्ट्ररी टेम्परेचर काय आहे, ॲव्हरेज. टेम्परेचर हे ॲव्हरेज आहे, म्हणजे सगळी जी एनर्जी आहे त्याचं व्हायब्रेशन. जर 100 पार्टिकल्स असतील, 10 नी व्हायब्रेट करत असतील तर 1000 किती येणार आहे, डिवाइड बाय 100, 10. दिस इज द डिफरन्स बिटवीन हीट अँड टेम्परेचर. ओके, टेम्परेचर फंडामेंटल क्वांटिटी आहे, 7 फंडामेंटल क्वांटिटीज आहेत आपल्या, त्यापैकी एक टेम्परेचर आहे. हीट इज नॉट अ फंडामेंटल क्वांटिटी. ठीक आहे, सो हीट लक्षात आलं, दिस इज टोटल एनर्जी, हीट मिळते, टेम्परेचर ॲव्हरेज एनर्जी. ओके, हीटचं युनिट्स काय आहेत, कॅलरी हे CGS सिस्टीममध्ये आहे. CGS सिस्टीम, हां, CGS सिस्टीम म्हणजे काय असतं की सेंटीमीटर, ग्रॅम आणि सेकंड. सेंटीमीटर म्हणजे डिस्टन्स, डिस्प्लेसमेंट, ग्रॅम म्हणजे मास आणि सेकंड म्हणजे टाईम. एव्हरी फिजिकल क्वांटिटी, कुठलीही फिजिकल क्वांटिटी असू दे, तुम्ही ह्या टर्म्समध्ये एक्सप्रेस करू शकता. ओके, मग CGS आणि दुसरं असतं की MKS, त्याचंच इक्विव्हॅलंट मीटर, किलोग्रॅम आणि सेकंड. ओके, सो एव्हरीथिंग इज कॅन बी एक्सप्रेस्ड इन आयदर ऑफ दिस, आणि आयदर ऑफ दिसपेक्षा पैकी एकाला स्टँडर्ड युनिट म्हणून आपण कन्सिडर करू शकतो, इंटरनॅशनल स्टँडर्ड्स. ओके, म्हणून मेजर करू शकतो. सो CGS कॅलरी आहे आणि हे जूल आहे. ओके, प्रत्येक युनिट, दोन्ही युनिटमध्ये कन्व्हर्शन असतं. फॉर एक्झाम्पल आता समजा मी आता इथे काय घेतलं आपण, इथे सेंटीमीटर आहे, हां, आणि इथं काय आहे, मीटर आहे. तर 1 मीटर म्हणजे किती सेंटीमीटर, 1 मीटर म्हणजे 100. हां, 100. ओके, फाईन, नो प्रॉब्लेम, सो ओके, नाऊ यू विल नेवर फॉरगेट दिस, है ना, सिम्पल, दॅट हॅपन्स. सो दिस इज कन्वर्शन, और यू कॅन पुट इट इन टू, ओके, हे फटफट कन्वर्शन आलं पाहिजे, सेंटीमीटर टू मीटर, मीटर. आता समजा 1 सेंटीमीटर असेल तर ते किती मीटर असणार, मग -2. ओके, स्मॉलर टू बिगर, बिगर टू स्मॉलर, हे आपण सगळं डिटेलमध्ये त्यावेळेस बघणार आहोत. ठीक आहे, तसं जर आता मी कॅलरीज आणि जूलचं कन्वर्शन करायला गेले तर कसं होतं, 1 कॅलरी इज इक्वल टू 4.814 जूल्स, हे कन्वर्शन आहे. तुम्ही ज्या न्यूमरिकल्स बघता त्या न्यूमरिकल्समध्ये हे पहिलं लक्ष द्यायचं की व्हॅल्यूज बरोबर युनिट कुठलं आहे, सगळे युनिट्स आयदर CGSमध्ये पाहिजेत, सगळे युनिट्स MKSमध्ये पाहिजेत. एक MKSमध्ये, एक CGSमध्ये मला बरं वाटतं किलोग्राम, मला बरं किलोमीटर नाही, कन्वर्शनला ते गणितच बसणार नाही बरोबर. सो ऑलवेज, आणि युजली दे विल नॉट गिव्ह यू कॉम्प्लिकेटेड फिगर्स, 100, 10 असे फिगर देणार आहेत, आणि जरी वेगवेगळे व्हॅल्यूज युनिट्स असतील तर ते पटकन कन्वर्शन होणारे देणार आहेत, बिकॉज एका तास सोडवायचं, दे नॉट गिव्ह व्हेरी चॅलेंजिंग कॉम्प्लिकेटेड. फक्त तुमचा आधी अभ्यास झाला पाहिजे व्यवस्थित, मग त्याच्यानं तुम्हाला ते सोपं वाटतं. क्लिअर, हे समजलं, हीट. ओके,
ट्रान्सफर ऑफ हीट. ट्रान्सफर ऑफ हीट, एका ऑब्जेक्टमधून दुसऱ्या ऑब्जेक्टला कशी मूव्ह होते. सो देर आर 3 वेज: कंडक्शन, कन्व्हेक्शन अँड रेडिएशन. ओके, I cannot recall the Marathi terms for this, but let's try to understand the concept. Conduction, convection and radiation. So how does conduction work? Heat transfer म्हणजे काय होणार आहे? एक हॉट बॉडी आहे, एक कोल्ड बॉडी आहे. हॉट बॉडीमधून कोल्ड बॉडीकडे हीट मूव्ह होणार आहे. नेहमी लक्षात घ्या, हायरपासून लोअरला मूव्ह होते कधीही. टेम्परेचर असू दे, पोटेन्शियल असू दे, पाण्याचा फ्लो असू दे. हायर पोटेन्शियलपासून लोअर पोटेन्शियलला. हायर पोटेन्शियल म्हणजे काय की जिथे त्याचं प्रमाण जास्त आहे, जिथे त्याचं प्रमाण जास्त आहे तिथून ते लोअर कमी आहे, तिथून तिथे नेहमी फ्लो ऑफ हीट, फ्लो ऑफ वॉटर, फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स, करंट जो फ्लो होतो कसा फ्लो होतो आपण बघतो पॉझिटिव्ह और निगेटिव्ह ना. पॉझिटिव्ह निगेटिव्ह, ॲक्च्युली तो निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह फ्लो. निगेटिव्हमध्ये जास्त इलेक्ट्रॉन्स असतात आणि मग ते इलेक्ट्रॉन्स फ्लो होऊन ते पॉझिटिव्हकडे जातात. अँड दिस फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स इज ॲक्च्युली इलेक्ट्रिसिटी. ओके, कमिंग टू द पॉईंट. सो कंडक्शनमध्ये कसं होतं, कंडक्शनमध्ये हाऊ डज हीट फ्लो की दिस इज हॉट बॉडी, दिस इज कोल्ड बॉडी. कंडक्शनची बेसिक रिक्वायरमेंट काय, दे शुड बी इन कॉन्टॅक्ट विथ इच अदर. विदाउट कॉन्टॅक्ट कंडक्शनमध्ये हीट फ्लोज होऊ शकत नाही. सो एनीवेअर दे इज हॉट बॉडी कोल्ड बॉडी लांब असतील नाही. हां, हीट फ्लो होणार आहे, हीट ट्रान्सफर होणार आहे, बट नॉट थ्रू द मोड ऑफ कंडक्शन. कंडक्शनमध्ये कॉन्टॅक्ट असणं गरजेचं आहे. सो व्हॉट विल हॅपन, पार्टिकल्स ऑफ दिस विल कम इन पार्टिकल्स कॉन्टॅक्ट विथ दिस आणि त्याच्यामधून एनर्जी फ्लो होणार आहे. ओके, हे कसं होतं, हे सॉलिड, लिक्विड, गॅशियस तिन्हीमध्ये पण होतं. सो इफ अ गॅस कम्स, हॉट गॅस कम्स इन कोल्ड गॅस, फ्लो विल हॅपन. कुठपर्यंत फ्लो होणार आहे हा, जोपर्यंत दोघांचे पण लेवल्स एक होत नाही. दॅट इज अ लॉ ऑफ नेचर, कमिंग बॅक टू इक्विलिब्रियम. ओके, सो जोपर्यंत इक्वल होत नाही तोपर्यंत हा फ्लो होतच राहणार आहे. सो इट इज ॲप्लिकेबल टू सॉलिड्स, घन, द्रव्य आणि वायू तिन्हीमध्ये पण हे ॲप्लिकेबल आहे. कन्व्हेक्शन, कन्व्हेक्शनमध्ये कसं होतं, यू मस्ट हॅव सीन, पाणी उकळत असतो आपण. ओके, सो काय होतं, इथे पाणी आहे, ह्याच्यामध्ये काय होतं वर. सो इथे हे हीट अप होतात, हे लाईट होतात अँड देन इट गोज अप. हे पाणी मग काय, हे खाली येणार आहे. ओके, सो दिस ह्याच्यामुळे करंट तयार होतो, कन्व्हेक्शन करंट. सो ॲक्च्युली जेव्हा मुवमेंट होते, ॲक्च्युली जेव्हा पार्टिकल्सची मुवमेंट होते आणि त्यामुळे जेव्हा हीट ट्रान्सफर होतं, दॅट इज युअर कन्व्हेक्शन. व्हेरी सिम्पल. आता अगदी तुम्ही बघा, पृथ्वीवरती आपल्याकडे कसं असतं, हे होतं ना, हे असतं, एअर असते. हां, सो एअरवरती काय होतं की तुम्ही जेव्हा हीट अप होते तेव्हा एअरवरती जाते, हे करंट फ्लो, कन्व्हेक्शन करंट्स फ्लो होतात है ना. सो दिस इज वॉट कन्व्हेक्शन. बेसिक पॉईंट महत्त्वाचं कन्व्हेक्शनमध्ये की इथे ॲक्च्युली पार्टिकल्स मूव्ह होणं गरजेचं आहे. सो हा जर आपण लॉजिक लावलं तर मग सॉलिडला ॲप्लिकेबल नाही होऊ शकत कन्व्हेक्शन, कारण की सॉलिडमधले पार्टिकल्स रिजिड असतात, दे डोंट लिव्ह देअर स्पेस. व्हायब्रेशन होऊन व्हायब्रेट होतील पण ते जागेवरतीच राहणार आहेत, ते मूव्ह होऊ फ्रीली मुव्हिंग पार्टिकल्स नाही आहेत सॉलिडमध्ये. फ्रीली मुव्हिंग पार्टिकल्स कशात आहेत, लिक्विड आणि गॅशियसमध्ये. सो कन्व्हेक्शन हा कन्सेप्ट फक्त लिक्विड आणि गॅशियसला ॲप्लिकेबल होऊ शकतो. लक्षात आलं. ओके, सो आता ह्या दोघांची खासियत काय, ह्या दोघांना पण मीडियम लागतं. सॉलिड लिक्विड असं आहे ट्रान्सफरसाठी. रेडिएशनला काय होतं, नो मीडियम रिक्वायर्ड. बेस्ट एक्झाम्पल काय आहे, सूर्यप्रकाश किंवा सूर्याची हीट जी आहे, काय मीडियम आहे का, नाही. मीडियम तसं बघायला तर जसं असं इथे आपल्याभोवती ॲटमॉस्फिअर आहे पण त्याच्या पलीकडे काय आहे, नाही आहे. सो इवन इफ दॅट इज नॉट द सन्स हीट इज रिचिंग द अर्थ, गुड अमाउंट इट इज रिचिंग ना. थोडा वेळ बसला उन्हा तर गरम व्हावं लागतं. सो दॅट मीन्स हीट ट्रान्सफर इज पॉसिबल. इवन मिलियन्स ऑफ किलोमीटर्स अवे असेल तरी हीट ट्रान्सफर पॉसिबल आहे विदाउट एनी मीडियम. रेडिएशन. ओके, क्लिअर सर. सो दिस इज रेडिएशन, कंडक्शन, कन्व्हेक्शन, रेडिएशन, ऑल 3 मोड्स ऑफ ट्रान्सफर. कंडक्शन लक्षात ठेवा, कॉन्टॅक्ट गरजेचं असतो, ॲप्लिकेबल टू सॉलिड, लिक्विड, गॅशियस. कन्व्हेक्शन ॲक्च्युअल मुवमेंट ऑफ पार्टिकल्स होत असतं, ॲप्लिकेबल टू ओनली लिक्विड्स अँड गॅशियस. अँड रेडिएशन, नो मीडियम रिक्वायर्ड. ओके, म्हणजे व्हॅक्यूममध्ये पण ट्रॅव्हल होऊ शकतं. क्लिअर झालं, डाऊट सो फार, नो. अजून एक बघूया कन्सेप्ट.
फॉलोइंग राईट. ओके, सिम्पल बघूया आपण. डेन्सिटी, मास आणि व्हॉल्यूम. जेव्हा तुम्ही हीट अप्लाय करता एखाद्या ऑब्जेक्टला, सॉलिड, लिक्विड, गॅशियस असू दे ऑब्जेक्ट, तर ह्या 3 पॅरामीटर्सवरती काय परिणाम होतो. ओके, क्वेश्चन आलेला आहे एकदा की बाबा काय होतं. डेन्सिटीज घनता, वस्तुमान आणि आकारमान. या दिस इज आकारमान, घनता आणि वस्तुमान. ओके, त्याच्या आधी बघूया मास आणि वेट. काय डिफरन्स आहे मास आणि वेट. आपण युजली म्हणतो वजन काय, वेट काय, मास काय, है ना. आता ह्याचं काय म्हणतो आपण, के जी. वेटचं युनिट काय आहे. हां, दिस इज कन्फ्युजन. वेटचं के जी आहे का मासचं के जी आहे. सो व्हॉट इज मास. मास म्हणजे एका ऑब्जेक्टमध्ये केवढा मॅटर प्रेझेंट आहे. द टोटल मॅटर प्रेझेंट इन अ पर्टिक्युलर ऑब्जेक्ट इज ना, दॅट इज मास. ओके, किती मॅटर. आता ह्या पेनमध्ये किती प्लास्टिक प्रेझेंट आहे. हे पेन आहे, डिफाईन्ड शेप आहे, प्लास्टिक किती प्रेझेंट आहे. हा पर्टिक्युलर, हे फॉर एक्झाम्पल हे मी घेतलं, हा बॉक्स क्यूब आहे, किती प्लास्टिक प्रेझेंट आहे. दॅट इज इट. दॅट गिव्स मी माय के जी, माय मास. ओके, आता ह्याच्यावरती ग्रॅव्हिटेशन फोर्स ॲक्ट होतो, बरोबर आहे. मग किती ग्रॅव्हिटेशन फोर्स ॲक्ट होणार आहे. ह्याच्या मास एवढं ग्रॅव्हिटेशन फोर्स पुल होणार आहे. कारण की ह्याचा ग्रॅव्हिटेशन पुल वेगळा असणार, ह्याचा पुल वेगळा असणार आहे. किती असणार आहे दोघांचा पण पुल असणार आहे, पण ह्याचा दोघांचा पुल ह्याच्या मासवर डिपेंडेंट आहे, बरोबर आहे. ह्याचा मास समजा 10 ग्रॅम असेल तर 10 ग्रॅम एवढा पुल ह्याच्यावरती ॲक्ट होणार आहे. आणि ह्याचा समजा 5 ग्रॅम असेल, 5 ग्रॅम एवढा पुल ॲक्ट होणार आहे. मग काय डिफरन्स आहे. तर ग्रॅव्हिटेशन पुलमध्ये 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर हे फॅक्टरिंग होतं. सो मला मास किती मिळणार आहे, 10 ग्रॅम. मला वेट किती मिळणार आहे, 10 ग्रॅम इंटू 9.8. दिस बिकम्स माय वेट अँड दिस इज एक्सप्रेस्ड इन न्यूटन. गेटिंग. सो वेट इज एक्सप्रेस्ड इन न्यूटन्स, मास इज एक्सप्रेस्ड इन दिस. मास काय आहे की ॲक्च्युअल मॅटर किती प्रेझेंट आहे त्या पर्टिक्युलर ऑब्जेक्टमध्ये. व्हॉट इज वेट, द ग्रॅव्हिटेशन फोर्स ॲक्टिंग ऑन दॅट मॅटर, ग्रॅव्हिटेशन पुल ॲक्टिंग ऑन दॅट मॅटर. त्याच्यामुळे प्रत्येकाचं वजन वेगवेगळं वाटतं बघा. मग क्वेश्चन काय होतं की बाबा चंद्रावरती मास सेम असणार आहे का. चंद्रावरती मास सेम असणार आहे, वेट डिफरंट असणार. लक्षात आलं. मास दोघांचं पण अमाऊंट ऑफ मॅटर कंटेंट सेम आहे, पण वेट चंद्रावरती वेगळं पुल आहे, वेट कमी असणार आहे, मास सेम असणार आहे. कन्सेप्ट समजलं. मास काय आहे की ह्याच्यामध्ये किती काय काय मॅटर प्रेझेंट आहे, कॉम्पोजिशन काय आहे, दॅट इज युअर मास. मास व्हेराय नाही होणार कारण की मास 10 ग्रॅम आहे. वेटमध्ये काय हे चेंज होणार आहे. सो दॅट इज वाय चंद्रावरती आणि ह्याच्यावरती वेगवेगळे येणार. क्लिअर झालं. मास ह्याच्यावर आपण इथे जाऊया. ओके, डेन्सिटी, मास, व्हॉल्यूम. आता जेव्हा आपण हे देतो, एनर्जी मिळालेली आहे. एनर्जी मिळायला काय होतं, जेव्हा आपण बघितलं की हीट दिल्यानंतर बॉडी थोडी एक्सपांड होते. ही बॉडी समजा एवढी असेल, ती एवढी झालेली आहे. एवढी झाल्यामुळे काय होणार आहे की इथे जे पार्टिकल्स आहेत ते आता थोडेसे लांब लांब गेलेले आहेत, बरोबर आहे. म्हणजे लेट्स सी, ओके. आता हे एक्सपांड झाले, म्हणजे इथे एवढे पार्टिकल होते, हे सगळे एवढे पार्टिकल्स होते, आता हे लांब लांब पसरले. सो इथले थोडे पार्टिकल कमी होणार आहेत. ओके, म्हणजे लक्षात घ्या हे म्हणजेच घनता आहे. किती दाट आहे ते, तो दाटपणा आता कमी होणार आहे, बरोबर आहे. म्हणजे समजा आता मी मास सेम ठेवणार आहे, मास तर काय बदलणार नाही आहे, हे लक्षात. मास कॉन्स्टंट राहणार आहे. व्हेरी सिम्पल. ऑब्जेक्टमध्ये मास आहे तो कॉमनच राहणार आहे. सो आता जर मी मास कॉन्स्टंट ठेवला तर डेन्सिटीचं रिलेशन काय येतं, इनव्हर्स प्रपोर्शन येतं. म्हणजे जेव्हा आपण हीट देतो तेव्हा व्हॉल्यूम इन्क्रीज झाले, व्हॉल्यूम इन्क्रीज झालं, ह्या रिलेशनशिपनुसार डेन्सिटी डिक्रीज होईल. बघितलं ना आपण की व्हॉल्यूम इन्क्रीज झालं त्याच्यामुळे हे पसरलेले आहेत. ह्या ज्या पूर्वीच्या व्हॉल्यूममध्ये काय झालेलं आहे, घनता कमी झालेली आहे, पार्टिकल्स कमी विरळ झालेले आहेत. सो दिस इज ॲप्लिकेबल फॉर ऑल 3, सॉलिड, लिक्विड, गॅशियस. दोघांचे पण कंपोजिशन कसं आहे की सॉलिडला टाईटली होल्ड असतो, लिक्विडला थोडा लूज असतो आणि गॅशियसला एकदम फ्री असतो.
पण तरी पण गॅसियस जरी घेतलं आपण आणि त्याला हीट प्रोव्हाइड केली तर हा एक्सपांड होणार आहे आणि हे जे आधी थोडे जवळ होते ते अजून लांब जाणार आहेत, म्हणजे यांची घनता कमी होणार आहे. म्हणजे इथं बघा आकारमान वाढला, घनता कमी झाली. सो बेसिक आहे, जेव्हा आपण व्हॉल्यूम इन्क्रीज होतो तेव्हा डेन्सिटी डिक्रीज होते आणि जेव्हा व्हॉल्यूम डिक्रीज होतो म्हणजे आता ह्याचं स्क्वीज केलं तर ते जवळजवळ येणार आहेत. सो डेन्सिटी इन्क्रीज होणार. लक्षात आलं? क्लिअर? ओके गुड. ह्याच्यावरूनच तुम्ही युनिट्स पण कॅल्क्युलेट करू शकता. मासचं युनिट काय आहे? इफ आय टेक MKS युनिट kg, व्हॉल्यूमचं काय आहे? मीटर क्यूब. सिम्पल झालं. kg मीटर क्यूब डेन्सिटीचं हे झालं. नॉट व्हेज आय थिंक मागच्या वर्षी राज्यसेवेला प्रश्न होता की गॅशियसना हीट दिल्यानंतर त्यांची डेन्सिटी कमी होते, आहे तीच राहते, वाढते. हां, म्हणजे असे 4 ऑप्शन्स होते. मग ह्याच्यामध्ये कन्फ्युजन आहे का डेन्सिटी हीट दिली डेन्सिटी झाली. सिम्पल आहे, हीट दिल्यानंतर काय होणार आहे? व्हॉल्यूम इन्क्रीज होणार आहे, डेन्सिटी कमी होणार आहे. स्ट्रेट फॉरवर्ड. म्हणजे मला कन्सेप्ट आता क्लिअर झालं आहे ना, मला समजलं की असं ह्या गोष्टी होत असं. इट बिकम्स व्हेरी स्ट्रेट फॉरवर्ड देन. अजिबात चॅलेंजिंग वाटत नाही. ओके, क्लिअर झालं? एनी डाऊट सो फार? बघा, तुम्हाला काही विचारायचं असेल तर विचारा. एनिथिंग यू कॅन आस्क. लाईक माझं फक्त कसं असणार आहे की थोडे सेशन्समध्ये गॅप होईल, बाकी काही नाही. सायन्स अँड टेक, बट या आय कंटिन्यू, नो प्रॉब्लेम. तुम्ही सगळे फर्स्ट टाईम अटेम्प्ट करणार आहे? केले आहेत. ओके. द चॅलेंज इज ॲक्च्युली नॉट अबाउट स्टडी करणं, एवढं मोठं चॅलेंज नाही. पोर्शन कवर होतो, स्टडी पण झालेलं असतो. 1 आवरमधला माइंडसेट तो फार चॅलेंजिंग होतो, बाकी काही नाही आहे. दॅट इज द बिगेस्ट चॅलेंज वॉट मी बरेचशा स्टुडंट्सशी बोलले पण आहे की तो चॅलेंज होतो की एका तासामध्ये तुम्ही 100% फोकसमध्ये आहात का? कारण की बरेच जण बाहेर आल्यानंतर हा मला माहिती होता, सोपा होता, अरे हे वाचलेलं होतं, तेव्हा आठवणं, रिकॉल करणं ते सगळ्यात जास्त चॅलेंजिंग आहे. तिथं टाईम मॅनेजमेंट होणं, कारण की इट बिकम्स व्हेरी ल्युक्रेटिव्ह की अरे ह्यांनी मला जमतंय, मला समजणार आहे, त्याच्यात नाही अडकायचं. मूव्ह टू नेक्स्ट. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. जर तुम्ही त्याच्यात अडकून राहिलं की नाही मला जमणार आहे, हे करणार आहे, मग तुम्ही 4 अजून कॉम्प्रोमाइज करताय क्वेश्चन्स जे तुम्हाला 3ही शॉर्ट देणार आहेत. सो मल्टिपल रिव्हिजन्स, क्वेश्चन पेपर सॉल्विंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. गोईंग इन अभ्यास करतात, सगळेजण करतात, गोईंग इन टू दॅट मोड 11 ते 12चं बसायचं आणि मग क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करायचं. एक टाईम मॅनेजमेंट, आपली स्ट्रॅटेजी ठरवायची की ओके आय एम गुड इन दिस स्टेज, मी हे 15 मिनिट्समध्ये करणार आहे, हे 10 मिनिट्समध्ये करणार आहे. एकदा ती स्ट्रॅटेजी तर मग ती एक्झाममध्ये कॉम्प्रोमाइज नाही करायची. पण मला असं वाटलं मग मी असं करू शकेन, तिथे कधी नवीन डिव्हाइस नाही करायचं. मग कन्फ्युजन वाढतं, खूप कन्फ्युजन वाढतं. हातचे मार्क्स घालवलेले आहेत मी बघितलेले आहे. इट बिकम्स रिअली चॅलेंजिंग दॅन. सो बेस्ट इज की नेवर एव्हर 15 दिवस आधी 15 दिवसात शेवटच्या काही करायला ठेवायचं नाही आहे. नेव्हर डू दॅट यू कॅन डू फॉर सम अदर प्रोबेबली एक्झाम, ज्याला तुम्हाला 2 तास आहेत वगैरे सोडवायला पेपर. दिस इज लाईक मल्टिपल रिव्हिजन्स वगैरे, पेपर सॉल्विंग कम्प्लीट 15 days बिफोर. सो देन दॅट विल गिव्ह यू कॉन्फिडन्स ड्युरिंग द एक्झाम. कॉन्फिडन्स का होतो, डाऊन कधी होतो, किंवा बाबा 15 दिवसापर्यंत शेवटच्या मी अभ्यास करायला लागलो तेव्हा. डोंट गो ऑन टू दॅट. मग तिथं मग आपल्याला डाऊट येतो परीक्षेवर आन्सर हे करताना, अटेम्प्ट करताना. वेन यू आर शुअर 15 days आधी माझं झालेलं आहे, आय एम गुड नाव, आय एम जस्ट गोइंग टू रिवाइज सम क्रुशियल पार्ट्स जे मला थोडेसे परत लागतात, आठवत नाही आहेत, देन यू आर गुड फॉर दॅट. बट डोंट कॉम्प्रोमाइज ऑन दॅट. मल्टिपल रिव्हिजन्स, कुठल्याही ह्याला कॉम्प्रोमाइज करू नका. क्वेश्चन पेपर सॉल्विंग वगैरे तर आम्ही घेणार, टेस्ट सिरीज तर असणारच आपली, ते तर आहेच, कारण की त्याच्याशिवाय तुम्ही येत नाही आपल्याला कॉन्फिडन्स पेपर सोडायचा. सो टेस्ट सिरीज असणारच आहे. अँड माय रिस्पॉन्सिबिलिटी इज कम्प्लिटली तुमचं सायन्स, फंडामेंटल सायन्स क्लिअर करून घ्या. ॲब्सल्युटली क्लिअर, नो डाऊट एरिया. म्हणजे कुठलाही क्वेश्चन कुठूनही आला तरी देर बी नो डाऊट. 20 क्वेश्चन्स माझी रिस्पॉन्सिबिलिटी आहे. ओके फाईन, थँक्यू व्हेरी मच.